नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MG अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डॉक्टर होमी भाभा, भारतीय आण्विक विज्ञानाचे जनक यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती बघणार आहोत. डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी झाला होता. ते भारतीय अणुभौतिक शास्त्रज्ञ होते आणि भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते मानले जाते. भाभा यांचा जन्म हा पारशी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील जे होते ते जहागीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच त्यांनी खूप पुस्तके गोळा केली होती आणि त्याच्यामध्ये विज्ञान विषयाची पुस्तके पण होती. मग होमी भाभा यांना या पुस्तकामुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा पण छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्व लाभलेले होमी भाभा हे उत्तम वक्ताही होते. त्यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंत शिक्षण जे आहे ते मुंबई येथे झाले होते. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते, पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिकशास्त्रातच विशेष आवडतात असे त्यांनी ठामपणे सांगितले. वडिलांना हो ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास त्यांनी परवानगी दिली, पण आधी प्रथम श्रेणीतच इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करण्याची त्यांनी अट घातली होती. मग वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा हे केम्ब्रिज विद्यापीठातून इसवी सन 1930 साली प्रथम श्रेणीमध्ये ते इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही ते करत राहिले आणि मग त्या काळात त्यांनी शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षिसे पण मिळवली. इसवी सन 1940 साली ते भारतात परत आले आणि मग काही काळ डॉक्टर भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इसवी सन 1945 साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात त्यांनी मदत केली आणि आपले संशोधनाचे कार्य सांभाळून डॉक्टर भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इसवी सन 1948 साली त्यांच्या पुढाकाराने अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे ते संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच भारत देशात अणुभट्टीची स्थापना होऊ लागली. अणूंचा वापर हा शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉक्टर भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणुभट्ट्या सुरू करून त्यांचा वीज निर्मितीसाठी उपयोग केला जात असे. 18 मे 1974 या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. संयुक्त राष्ट्राच्या सभेला जाताना 24 जानेवारी इसवी सन 1966 या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असताना त्यांचे विमान अपघातात निधन झाले आणि त्यांच्या मृत्यूनंतर ट्रॉम्बे येथील अणुसंशोधनाचे केंद्राचे नाव बदलून भाभा अणुसंशोधन केंद्र असे ठेवण्यात आले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण होमी भाभा यांच्याबद्दल, त्यांच्या जीवनकार्याबद्दल आपण माहिती बघितली. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.